यशोयुता वंदे जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा। आओ बच्चों तुम्हें दिखा है जाके हिंदुस्तान की इसमें किसे तिलक करो है धरती है बलिदान की। वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम। अरे बाबा मास्तर अरे कुठल्या जमान्याची भाषा करताय? अरे गेला तो छत्रपतींचा चांगला जमाना, अरे गेला तो स्वातंत्र्य सेनानींचा चांगला जमाना। अरे मास्तर तुला बघायचा आताचा जमाना किती बिघडलाय ते, अरे तुला दाखवता आताच्या या उदाहरणातून। अरे माझ्याकडे एक अशी वस्तू आहे, मी त्याला बोलवते बच्चे लोक टाली बजाव। अरे जमुरे, अरे कमान जमुरे, अरे जमुरे भोर मध्ये चुकले काय? अरे पडदा पाडशील बाबा, तुला कुणी उद्योग करायला लावला? इकडे पायऱ्या आहेत, कमान जमुरे बच्चे लोक टाली बजाव। अरे शबाश, अरे सोलापूरला खेळ केला, कोल्हापूरला खेळ केला, सांगलीला खेळ केला, साताऱ्याला खेळ केला, मुंबईला खेळ केला, पुण्यामध्ये खेळ केला, पुण्याला खेळ केला, सुपर हिट झाला। आमचा खेळ बघून कुणी लाख देते, कुणी 2 लाख देते, कुणी फुकट पात्यानी पळून जाते। अरे खेळ करणारी मंडळी जीवना मरणाचा खेळ करते। ही लाकडाची नाही की लोखंडाची नाही, तुमच्या आमच्यासारख्या हाडा मासाची असते। अरे खेळ करते व्यसन मुक्तीचा, खेळ करते अंधश्रद्धा निर्मूलनाचा, खेळ करते राष्ट्रीय एकात्मतेचा, आणि खेळ करते बाबांनो या आपल्या जिद्द फाउंडेशनच्या कामाचा, त्याच्या लेखाजोखाचा। अरे बाबा माझ्याकडे एक माकड आहे, याचे नाव रामोई। माणसाने याला काय शिकवण दिली, माणसाने काय याला धडे दिले, या काल्पनिक उदाहरणातून बघूया। अरे रामो, अरे कमान जंबुरे, अरे जंबुरे, अरे शबाज बच्चे लोक टाली बजाव। आमचे जंबुरे बोलते सुद्धा बाबा, उड्या पण मारते। याला मी काय काम सांगते, माणसाने याला काय शिकवण दिली, माणसाने याला काय धडे दिले, आणि माणसाचे याने कोणते गुण घेतले, या उदाहरणातून बघूया। ए रामो, तेरा बाप बोला रे, पाणी लेके जाओ। अरे बघितले बाबांनो, याच्या बापाने याला काम सांगितले, त्याला भयंकर राग येतो। नक्कीच याने आजकालच्या लग्न झालेल्या माणसाचा आदर्श घेतला। ए रामो, तेरी माँ बोला रे, पाणी लेके जाओ। अरे बघितले बाबांनो, याने आजकालच्या लग्न झालेल्या माणसाचा आदर्श घेतला, नवा संस्कार घेतला। आजची पिढी आईबापाचं ऐकत नाही, तसं ह्याच्यावर पण परिणाम झालाय। ए रामो, तेरी बीबी बुला रे, पाणी लेके जाओ। अरे बापरे, अरे बघितलंय, जोरू का गुलाम। अरे बाबांनो असे करू नका, आई तुमची, बाप तुमचा, बायको पण तुमचीच। आपली भारतीय संस्कृती फार महान आहे, त्याला बट्टा लावण्याचं काम करू नका, आणि आपल्या आई बापांना अनाथ आश्रमाचा रस्ता दाखवू नका। अरे ज्या आई वडिलांनी आपल्याला तळ हातातील फोडाप्रमाणे जपलं, लहानाचं मोठं केलं, सुसंस्कृत केलं, त्या आई बापांना कधी विसरू नका, नाहीतर त्यांच्यावर असंच काहीतरी म्हणण्याची वेळ, असंच काहीतरी म्हणण्याची वेळ। अरे जन्म देऊनी आम्ही पोरांना सुख दुःख कितीतरी पाहिलं र, पाहिलं र, साहिलं र। लग्न झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र, लग्न झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र, लग्न झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र, लग्न झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र। अरे जन्म देऊनी आम्ही पोरांना सुख दुःख कितीतरी पाहिलं र, पाहिलं र, साहिलं र। लग्न झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र, लग्न झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र। आमची लाडाची सुनबाई काय सांगू तिची नवलाई, आमची लाडाची सुनबाई काय सांगू तिची नवलाई। नवऱ्याच्या कानामध्ये सांगे तुमचे आई बाप पाहिजे नाही, तुमचे आई बाप पाहिजे नाही, तुमचे आई बाप पाहिजे नाही। अहो जित्यापणी हे मरणामुचे आम्ही डोळ्यांनी पाहिलं र, पाहिलं र, साहिलं र। लग्न झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र, लग्न झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं
कसं राहावं, काय खावं आणि काय प्यावं, पडक्या छपरात कसं राहावं, काय खावं आणि काय प्यावं, या म्हातारपणात सांगा आम्ही कामाला कोठे जावं, आम्ही कामाला कोठे जावं, आम्ही कामाला कोठे जावं. अहो शेतीवाडी घरदार सार पोरांच्या नावाने लिहुलर लिहुलर लिहुलर. लग्न झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. लग्न झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. काय करायचे असून कुणी आमच्या जीवाचं नाही कुणी, काय करायचे असून कुणी आमच्या जीवाचं नाही कुणी. लय जपलं आम्ही पोरांना तळ हाताच्या फोडावानी, तळ हाताच्या फोडावानी, तळ हाताच्या फोडावानी. अहो तरुणपणाची आठवण येता पाणी डोळ्यातून वाहिलर वाहिलर साहिलर. लग्न झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. लग्न झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. जन्म देऊनी आम्ही पोरांना सुख दुःख किती तरी पाहिलं पाहिलं साहिलर. लग्न झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. लग्न झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. म्हणून सर्वांना विनंती, आई वडील हेच आपले खरे दैवत आहे, हाच खरा देव आहे. तुम्ही आई वडिलांची सेवा न करता आई वडिलांच्या डोळ्यातून पाणी काढत असाल आणि तीर्थयात्रा करत असाल तर देव तुम्हाला कधी माफ करणार नाही, कधी पावणार नाही. तुमची श्रद्धा पाहिजे, नक्की श्रद्धा पाहिजे, परंतु ती अंधश्रद्धा नसली पाहिजे. कारण जो व्यक्ती अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवतो त्याच्या परिवाराची त्याच्या कुटुंबाची कशी वाताहत होते ते आता आपल्याला बघायचं आहे. आई भवानी तुझ्या कृपेने तारश भक्ताला, अगाध महिमा तुझा माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी. आज गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडला गांबे गोंधळाला ये. उद 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 उद. हंड्यावर हांडा गटा पिला कळशी झुंबळ डोईला, हंड्यावर हांडा गटा पिला कळशी झुंबळ डोईला. आणि अडमाई निघाली पाण्याला ग, माझी अडमाई निघाली पाण्याला, अडमाई निघाली पाण्याला ग, माझी अडमाई निघाली पाण्याला. अडमाई निघाली पाण्याला ग, माझी अडमाई निघाली पाण्याला. अडमाई निघाली पाण्याला ग, माझी अडमाई निघाली पाण्याला. जय देवी का भवानी गोपाळवंता अनंते रामाची मूर्त. आरती ओ वाळू मने भावे ओ वाळू ना अंबाबाई गरे नोका अनंते जय देव जय देवा. जय राम जय भवानी कृपाळवंता भवानी रामाची मूर्त. आरती ओ वाळू मने भावे ओ वाळू ना अंबाबाई रेणुका. जय देव जय देवा. बसवाच्या नावानं जिद्द फाउंडेशन आयोजित केलेल्या कार्यक्रमात देव आला आहे. कुणाच्या काय अडचणी असतील, कुणी काय करणे केले असतील तर हे देवाकडनं सोडून घ्या. देवा जागा आहे का देवा? अरे बोल बालका, काय अडचण आहे तुझी? देवा म्या म्हणतो 10 वरी झालं लग्नाला, अजून घरात पाळणा कसा हाला ना. अरे इतक्या दिवस काय झोपला होतास काय? तू माझं बकर कोंबड जत्रा खेत्र काय केलीस का? केली ना देवा, त्याच्या पाय तर 1 लाख रुपये कर्ज झाले, तरी माझा तुला फरक नाही पडला. अजिबात गुन्हा आला देवा. गुजरात वरनं पण हात फिरवून आलो, तरी माझा तुला गुण नाही आला. अजिबात गुन्हा आला देवा. अरे येड्यांनो, जेव्हा माझा फरक पडत नाही, जेव्हा माझा गुण येत नाही, तेव्हा डॉक्टर कडे जायचं असतं. अरे बाबांनो, जेव्हा मला फरक नव्हता पडत तेव्हा मी पण डॉक्टर कडेच गेलो. आणि देवा समजा डॉक्टरचा पण गुन्हा आला तर? अरे डॉक्टरचा पण गुण नाही आला तर एखादं अनाथ आश्रमातलं बालक दत्त घे येड्या. बरं देवा. कम ऑन नेक्स्ट. देवा अहो देवा, मी म्हणतो आम्ही लहान होतो तवा कसा बदा बदा पाऊस पडायचा, पण हा पाऊस अलीकडे असा का करतोय, कधी पडतोय कधी पडत नाही, आणि पडला तर गावाची गाव वाहून लावतोय. अरे आवाज जाऊन तर बरंच जुनं खोड वाटतंय. अरे बालका, तुझं वय किती? आता देवा मी 80 वर्षाचा झालो की. बराच जगलास,
बर जगानस का माझं काय जातंय तुला मुलं बाळ किती आता देवा मस वाटत होत खंडीभर व्हावीत पण फक्त 12 झाली अरे लाज वाटते का लोकसंख्येचं इतकं प्रोडक्शन वाढवण्यापेक्षा आतापर्यंत जर झाडे लावली असती तर हाच पाऊस बदा पडला असता हाच पाऊस नियमित पडला असता म्हणून येड्यांनो निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा हा नाश थांबवा हा विनाश थांबवा येतो देवा कम ऑन नेक्स्ट देवा देवा तुम्ही होमातल्या स्तवातून कसं पटापटा परत मन मला ऐकवा नाही आलं देवा तुम्ही होमातल्या स्तवातून कसं पटापटा चालता मग तुम्हाला भाजत कसं नाही अरे कोण म्हणतं मला भाजत नाही मला बी लय भाजतंय पण सांगतो कुणाला अरे पण मी पण लय हुशार आहे 3 सेकंदाच्या आत पटापटा बाहेर निघतो त्याच्यामुळे मला भाजत नाही मग देवा मला पण जमल का अरे लय वेळा जमल पण 3 सेकंदाच्या आत पटापटा बाहेर निघ नाही तर टरा फोड येत्या जातो देवा कम ऑन नेक्स्ट तेव्हा खूप शिक्षण झालंय सुशिक्षित बेकार अजून नोकरी कशी लागा नाही अरे मीच बेकार आहे तर तुला कुठनं नोकरी देऊ बरं असू दे याडे आपण एकाच माळाचं म्हणीन वावाय नाही कोणी नुसतं कॉलेज करून शिक्षण घेऊन कुठं नोकऱ्या मिळतात काय या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्हाला आम्हाला टिकायचं असेल खूप अभ्यासाशिवाय पर्याय नाही मेहनतीशिवाय चिकाटीशिवाय पर्याय नाही आणि जिद्द फाउंडेशन सारखे जिद्दीशिवाय पर्याय नाही जर या स्पर्धेच्या युगात तुम्हाला आम्हाला टिकायचं असेल खूप अभ्यास करा आणि तरच तुम्ही यशस्वी होताल नाही तर बाबांनो तुम्ही या स्पर्धेच्या युगामध्ये मागे पडल्याशिवाय राहणार नाही येतो देवा कम ऑन नेक्स्ट देवा माझ्या बापाची दारू कवा सुटल जेव्हा त्याचा लिव्हर फुटल तेव्हा त्याची दारू सुटल येतो देवा माणसांची अशी अवस्था झाली कळतय पण वळत नाही कम ऑन नेक्स्ट देवा माझं लग्न कधी होईल अरे 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 बालका तुझं वय किती देवा आता 35 वर्षात झालो की अरे कशाला थोड्यासाठी लग्नाच्या नादी लागत आता र तुझी गाडी उताराला लागणार बायकोची गाडी चढायला लागणार तुमचा मेळच बसणार तो का आता चुकामुक होणार आतापर्यंत किती पुरी बघितल्या देवा आतापर्यंत 50 पुरी बघितल्या की 50 पुरी बघितल्या मग काय अडचण झाली काय झालं देवा सुरुवातीला म्या नाकारल्या आता पुरीच मला नाकारते आता पुरी तुला कुत्र्याची किंमत द्या अरे असंच झालंय मुलींची संख्या कमी आहे मुलांची संख्या जास्त आहे ज्यावेळेस तुम्ही टवटवीत दिसता पुरींना नापसंत करता जेव्हा तुम्ही सुरकटता म्हातारा व्हायला लागता मग तुम्हाला असं वाटतं जोडीदार पाहिजे मग तुम्हाला सगळे लाताडतात अरे दुसऱ्याच्या लेकराला नावं ठेवल्यानंतर असंच होणार तुमच्या बहिणीला जर तुम्ही कुणी नावं ठेवली तुम्हाला कसं वाटेल म्हणून या जगाच्या बाजारात आमच्या या बहिणीचा बाजार मांडू नका पुरी लगेच पसंत करून वय म्हणा तीच तुमचं नशीब असेल येतो देवा जा शेणा हो कम ऑन नेक्स्ट देवा जिद्द फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कविताई खोपडे यांच्या कार्याबद्दल काय सांगचाल अरे असंच गावागावात काम होणं गरजेचं आहे आमच्या भगिनी कविताताई खोपडे यांनी भोर आणि भोर परिसरातील अनेक गरजू लोकांना या ठिकाणी सायकली वाटल्या अनेक गरजू लोकांना चष्मे वाटले अनेक वृद्ध लोकांना काट्या वाटल्या अनेक महिलांचं सबलीकरण करण्याचा प्रयत्न केला पर्यावरणपूरक काम केलेलं आहे भोर आणि भोर परिसराचा विकास करण्यासाठी एक महिला जिद्दीने उभे राहते त्या फाउंडेशनचं नाव आहे जिद्द फाउंडेशन असे या माझ्या भगिनीच या माझ्या सर्व देवांचा जाहीर पाठिंबा आहे येतो देवा कम ऑन नेक्स्ट देवा अहो देवा या समाजातील काही दुष्ट लोकांनी माझ्या मुलीला अक्षरशः हुंड्यापायी जाळून मारलं अहो मी माझ्या पतीप्रमाणे तिचं थाटा माटात लग्न नाव दिलं तरी सुद्धा या दुष्ट लोकांनी अक्षरशः तिला हुंड्यापायी जाळून मारलं अहो असल्या दुष्ट लोकांच्या बद्दल काहीतरी बोला अरे असल्या हिजड्यांच्या घरात पोरगी दिलीच कशाला अरे दिलीच त्यांनी तिला अक्षरशः हुंड्यापायी जाळून मारलं अरे बाबांनो हुंडा घेणं आणि देणं कायद्याने गुन्हा असताना तो गुन्हा मी तुम्ही वारंवार करतो यामुळेच तर दिवसाढवळे आमच्या भगिनी हुंड्यापायी बळी जातात अरे बाबांनो दुसऱ्याचं घर जाळताना आम्हाला बरं वाटतं पण तीच वेळ तोच प्रसंग आमच्यावर आल्यानंतर आमचं काळीच मात्र तिळी तुटतं म्हणून यापुढे तरी आमच्या समाजातील भगिनी हुंड्यापायी बळी जाणार नाहीत याची सुज्ञ बांधव्यांना त्यानं दक्षता घ्या नाही तर तीच वेळ तोच प्रसंग आमच्या घरावर आल्याशिवाय राहणार नाही बाबांनो म्हणून बाबांनो हुंडा घेऊ नका हुंडा देऊ नका आया बहिणींचा बाजार मांडू नका येतो देवा कम ऑन नेक्स्ट देवा देवा जागा हो देवा जागा हो देवा जागा हो अरे उठ भक्ता काय अडचण आहे तुझी जेव्हा माझी कुऱ्हाड पाण्यात पडली माझी कुऱ्हाड पाण्यातून काढून द्या ठीक आहे हा सत्ययुगातील अतिशय प्रामाणिक माणूस
परमेश्वर या नात्यानं आपलं कर्तव्य याच्या मदतीला धावून गेलं पाहिजे, याची मदत केली पाहिजे. याची कुऱ्हाड पाणीमध्ये पडलेली, परंतु याची परीक्षा बघायला काहीच हरकत नाही. याला अनेक विविध प्रकारच्या कुऱ्हाडी काढून देऊया आणि ह्याचा प्रामाणिकपणा तपासून बघूया. उड बघता ही की तुझी चांदीची कुऱ्हाड. नाही देवा, माझी चांदीची कुऱ्हाड नव्हती. ठीक आहे बघता ही की तुझी सोन्याची कुऱ्हाड. नाही देवा, माझी सोन्याची सुद्धा कुऱ्हाड नव्हती. ठीक आहे बघता ही की तुझी लोखंडी कुऱ्हाड. देवा, ही माझीच कुऱ्हाड आहे. अरे बघता तू अतिशय प्रामाणिक आहेस. हा तुझा प्रामाणिक पाळणा बघून मी अतिशय प्रसन्न झालोय. पण या सर्वची सर्व कुऱ्हाडी मी तुला बक्षीस देत आहे. उपकार झाले देवा. असाच प्रामाणिक राहा. बघितलं मंडळी, सत्ययुगात लाकूड तोडीची कुऱ्हाड पाण्यात पडली. देवाचा त्यांनी धावा केला. देव त्यांच्या मदतीला धावून आले आणि लाकूड तोड्याच्या प्रामाणिकपणावरती प्रसन्न होऊन त्यांनी सर्वची सर्व कुऱ्हाडी त्यांना बक्षीस दिल्या. परंतु मंडळी, तो होता सत्ययुग. या कलियुगातला माणूस किती प्रामाणिक आहे या ठिकाणी बघूया. अरे शोधून शोधून थकलं रे देवा, तूच माझा रे वाली. अरे गेली रे देवा गेली, याची पाण्यात बायको गेली. गेली रे देवा गेली, याची पाण्यात बायको गेली. देवा विठ्ठला, माझी काळजी तुला कधी धावशील रे माझी बायको मला. देवा विठ्ठला, माझी काळजी तुला कधी धावशील रे माझी बायको मला. अरे आनंदाच्या सोहळ्यात तू ही ताटा तुटका केली. अरे गेली रे देवा गेली, याची पाण्यात बायको गेली. गेली रे देवा गेली, याची पाण्यात बायको गेली. अरे विठ्ठला, पंढरीच्या पाटला सोड ते कमरेवरचे हात आणि जागा हो देवा, जागा हो देवा, जागा हो. अरे उड बघता, आता काय अडचण आहे तुझी? देवा, आता माझी बायको पाण्यात पडली, माझी बायको पाण्यातून काढून देता का? ठीक आहे, द्या द्या, उपकार होत्या देवा. हा सत्ययुगातील अतिशय प्रामाणिक माणूस, परंतु हा माणूस या कलियुगामध्ये तितकाच प्रामाणिक राहिला की काय अजून एकदा परीक्षा बघायला काहीच हरकत नाही. आता याची बायको पाण्यामध्ये पडलेली, याला अनेक विविध प्रकारच्या नट्या काढून देऊया आणि ह्याचा प्रामाणिकपणा तपसून बघूया. उड बघता ही की तुझी बायको ऐश्वर्या राय. देवा, ही माझीच बायको आहे. अरे अरे मूर्ख माणसा, अजून तुझी बायको पाण्यामध्ये असताना ऐश्वर्या राय रुपी मृगजळ तुझी बायको समजतोस? किती बदललास, किती खोटं बोलू लागलास. नाही नाही देवा, तुम्ही असल्या लपड्यात लक्ष घातलंच कशाला? खरंय देवा, तुमचं सत्ययुगामध्ये माझी कुऱ्हाड पाण्यात पडली, मी रडत बसलो, तुमच्या मदतीचा धावा केला आणि सत्ययुगामध्ये माझ्या मदतीला तुम्ही धावून आला. तिथं माझी परीक्षा बघण्याचा प्रयत्न केला. प्रथम पाण्यातून तुम्ही चांदीची कुऱ्हाड काढून लावली, ती कुऱ्हाड माझी नाही मानलो. नंतर तुम्ही सोन्याची कुऱ्हाड पाण्यातून बाहेर काढली, ती सुद्धा कुऱ्हाड माझी नाही मानलो. शेवटी तुम्ही लोखंडाची कुऱ्हाड पाण्यातून बाहेर काढली, ती कुऱ्हाड माझीच आहे म्हणालो. तर हा माझा प्रामाणिकपणा बघून तुम्ही माझ्यावरती सत्ययुगामध्ये प्रसन्न झाला. करेक्ट. सत्ययुगामध्ये माझा प्रामाणिकपणा बघून माझ्यावरती प्रसन्न झाला आणि सर्वच्या सर्व कुऱ्हाडी मला बक्षीस दिले देवा. राईट. पण देवा, तो होता सत्ययुग. हे कलियुग. कलियुगमध्ये पुन्हा माझी बायको पाण्यात पडली, पुन्हा मी रडत बसलो, पुन्हा तुमच्या मदतीचा धावा केला, पुन्हा माझ्या मदतीला धावून येऊन पुन्हा एकदा परीक्षा बघण्याचा प्रयत्न केला. प्रथम पाण्यातून तुम्ही ऐश्वर्या बाहेर काढली, मी तिला नाही म्हणालो असतो राखी सावंत पाण्यातून बाहेर काढली असती. मी तिला नाही म्हणालो असतो बिपाशा पाण्यातून बाहेर काढली असती. मी तिला नाही म्हणालो असतो मल्लिका पाण्यातून बाहेर काढली असती. सर्वच्या सर्व नट्या तुम्ही पाण्यातून बाहेर काढल्या असत्या. सर्वच्या सर्व मी नाही म्हणत बसलो असतो आणि शेवटी तुम्ही बायको पाण्यातून बाहेर काढली असती. ती बायको माझीच आहे म्हणालो असतो तर हा माझा प्रामाणिकपणा बघून तुम्ही माझ्यावरती पुन्हा एकदा प्रसन्न झाला असता आणि सर्वच्या सर्व नट्या मला बक्षीस दिल्या असत्या देवा. पण देवा, मी इतकीला सांभाळता सांभाळता गुडघ्या वालू तर बाकीच्या कुठनं सांभाळू, त्यामुळे पहिल्या झटक्यालाच म्हणलो ही माझीच बायको आहे. अरे 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 माणसा, किती बदललास. अरे किती खोटं बोलू लागलास. या तुझ्या लबाडीमुळे, या तुझ्या अप्रामाणिकपणामुळे प्रत्यक्ष माणूस आणि परमेश्वरामध्ये अंतर पडत चाललंय. म्हणून देवाचंच गाणं देवावरती म्हणण्याची वेळ आलेली. देख तेरे दिल की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. कम ऑन नेक्स्ट. देवा, मला एक बाबा तुमच्यावर संशयच आहे. संशय आणि झाडाव. मला एक सांगा देवा, तुमच्या अंगात आले ते खरं आलंय का? अरे अरे येड्यांनो, झाडाव संशय घेताय काय? फत्याचं नव्हतं करीन, वल्या झाडाला आग लावणारे अवलादे. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? चुकलं देवा, तुमचं एवढं अंगात हलता म्हणजे नक्कीच येतं या. अरे हट.
अगोदर खरं ओळखताय आणि धमकी दिल्यानंतर पुन्हा घाबरताय. अरे बाबांनो, मी तुमच्या याच भित्रेपणाचा गैरफायदा घेतोय. अरे येड्यानो, देव कुणाच्या बँगात त्याला काय मोकळा आहे काय? साधू संतांनी सांगितले, देव माणसाच्या हृदयात, देव माणसाच्या माणुसकीमध्ये, देव माणसाच्या कर्तृत्वामध्ये, देव जिद्द फाउंडेशनच्या कामामध्ये आहे. अरे बाबांनो, माणसामध्ये देव शोधायचं सोडून बकर कोंबडं कापून कधी तुम्हाला देव भेटणार आहे का? त्यापेक्षा हा पैसा विधायक कामासाठी वापर करा, मुलांच्या शिक्षणासाठी वापर करा, अनाथांसाठी वापर करा, महिला सबलीकरणासाठी वापर करा. तरच बाबांनो तुमचं आमचं भलं होणार आहे, तरच तुम्हाला मला देव पावणार आहे. आता या विज्ञान युगामध्ये आजही आम्ही अंधश्रद्धेला बळी पडल्याशिवाय राहणार नाही. बांधवांनो, जागे व्हा, देवा जागृत व्हा. देवा, तुम्ही सगळ्याच प्रश्नांची अगदी खरी उत्तर सांगताय. मग तुमच्या अंगात आलेला देव हाय कुठला? अरे समाज प्रबोधनासाठी मी नाटक करतोय, तरी पण मला तुम्ही देव समजलाय. मी तुमच्या आमच्यातीलच या भारत भूमीचा सुपुत्र आहे. आपण तिचंच गुणगान गाऊया. बोल भारत माता की जय. धन्यवाद. तर अशा प्रकारे या छोट्याशा झलकीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत अंधश्रद्धा आणि